गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये लोकोमोशन इन ॲनिमल्स हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण अर्थवॉर्म, स्नेल, कॉकरोच, स्नेक याबद्दल माहितीसुद्धा बघितली होती. तर आता आपलं लास्ट आहे फिश. तर बघा, आता फिशमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होते. तर ऑब्झर्व फिश व्हाईल इट मूव्स इन अ ॲक्वेरियम. आता ॲक्वेरियम म्हणजे जिथे काय असते, फिश असते, मत्स्यालय म्हणतात त्याला. तर तुम्ही गेलेले आहे का कधी? तुम्ही फिशला स्विम करताना बघितलेलं आहे का? तर बघा, यू फाइंड दॅट द हेड अँड टेल ऑफ द फिश आर स्मॉलर दॅन द मिडल पोर्शन ऑफ द बॉडी. तर तुम्ही जर फिशला बघितलं असेल तर ती तुम्हाला अशा प्रकारे दिसली असेल. तिचा जो मिडल पोर्शन असतो फिशचा, मधातला जो भाग असतो तो ब्रॉड असतो, मोठा असतो. कशापेक्षा? तिच्या हेड पार्टपेक्षा आणि टेल पार्टपेक्षा, आहे की नाही? द बॉडी टॅपर्स ॲट बोथ द एंड. बघा, इथे दोन्ही एंड, हेड पार्ट आणि टेल पार्ट हा काय आहे? पतला आहे. द शेप ऑफ द बॉडी ऑफ फिश इज स्ट्रीमलाईन. बघा, इथे फिशचा जो बॉडी शेप आहे तो स्ट्रीमलाईन आहे. स्ट्रीमलाईन म्हणजे बोटसारखा. बोट बघितलेली आहे का तुम्ही? जहाज बघितलेलं आहे का? मधातनी जाड असते आणि दोन्ही पॉईंटने पतलं असते ते, जेणेकरून त्याला स्विम करण्यासाठी मदत होते. ठीक आहे. दिस टाईप ऑफ बॉडी शेप हेल्प्स फिश ओव्हरकम द रेझिस्टन्स ऑफर्ड बाय द वॉटर अँड एनेबल द फिश टू स्विम थ्रू द वॉटर. तर काय म्हटलेलं आहे की या प्रकारच्या शेपमुळे काय होते, त्यांना जो पाण्यामध्ये काय येत असतो, रेझिस्टन्स येत असतो, तो ओव्हरकम करण्यासाठी आणि चांगलं स्विम करण्यासाठी मदत करते अशा प्रकारचा शेप. त्यानंतर बघा, फिशला बघा, इथे फिन्स दिलेले आहे, टेल फिन्स आहे. द फिश मूव्स इन साइडवे वेव्ह लाईक मॅनर. बघा, फिश कशा प्रकारे मूव्ह करते? वेव्ह लाईक मॅनरने. दिस मुवमेंट इज मेड पॉसिबल बाय स्ट्रॉंग मसल्स अटॅच द फ्लेक्झिबल बॅकबोन. आता हिचे जो बॅकबोन असते त्याला स्ट्रॉंग मसल्स अटॅच असतात, त्यामुळे ती स्विम करू शकते. ड्युरिंग स्विमिंग द फ्रंट पार्ट ऑफ द बॉडी कर्व टू वन एंड अँड टेल पार्ट मूव्ह टुवर्ड्स द ऑपोजिट साइड. तर बघा, जेव्हा फिश काय करते, स्विम करते, तेव्हा ती तिचा जो समोरचा भाग आहे तो कर्व करते. कर्व माहिती आहे ना तुम्हाला, समजते ना? हेकोडा करून ती काय करते, पुढे पुश करते स्वतःला. त्यानंतर बघा, द फिश फॉर्म्स अ कर्व ऑर अ लूप ॲज शोन इन द फिगर 8.25. बघा, इथे 8.25 फिगरमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. ती कशा प्रकारे स्विम करते, स्वतःला कर्व करून स्वतःचा. ठीक आहे. त्यानंतर बघा, दिस प्रोड्यूस अ जर्क अँड पुश द बॉडी फॉरवर्ड. अ सिरीज ऑफ सच जर्क्स मेक द फिश स्विम अहेड. जर्क म्हणजे एक काय करते, ती स्वतःला पुश करते. द फिन्स प्रेझेंट ऑन द बॉडी हेल्प्स इन मुवमेंट. आता हे जे फिन्स आहेत फिशच्या बॉडीवर, हे तिला स्विमिंग करण्यासाठी मदत करते. त्यानंतर फिन्स ऑन द बॉडी ऑफ फिश हेल्प टू मेंटेन बॅलन्स ऑफ द बॉडी अँड डायरेक्शन व्हाईल स्विमिंग. बघा, जेव्हा फिश स्विम करते म्हणजे मुवमेंट करत आहे ती, तेव्हा तिला तिचं बॉडी बॅलन्स करण्यासाठी कोण मदत करतात? हे फिन्स मदत करतात. दे ऑल्सो ॲक्ट ॲज अ ब्रेक. बघा, तिला जर ब्रेक वेन फिश नीड्स टू स्टॉप द वे. बघा, जर फिशला थांबायचं असेल तर ते तिचे जे फिन्स आहे ते ब्रेकचं काम करतात. ठीक आहे. त्यानंतर बर्ड्स फ्लाय इन द एअर ॲज वेल ॲज वॉक ऑन द ग्राउंड. बघा, बर्ड्स तुम्हाला माहीत आहे हवेत उडू सुद्धा शकतात आणि जमिनीवर चालू सुद्धा शकतात. सम बर्ड्स लाईक डक अँड स्वॅन ऑल्सो स्विम इन द वॉटर. आणि काही डक्स असे आहेत जे स्विम सुद्धा करू शकतात. त्यांचे फीट कसे असतात? वेब पॅडेड. ठीक आहे. बिकॉज बर्ड्स कॅन फ्लाय बिकॉज ऑफ द फॉलोइंग फीचर्स. ते का बरं स्विम करू शकतात? तर बघा, देअर फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. त्यांचे जे फोर लिम्स आहे ते कशात मॉडिफाय झालेले आहे? कशात चेंज झालेले आहे? विंग्समध्ये, पंखांमध्ये. जसे आपले फोर लिम्स कशातनी इव्हॅल्युएट झालेले आहेत? आपल्या हातातनी, आहे की नाही? आणि जे हिंड लिम्स असतात, त्यांचे पाय असतात, ते त्यांना कशासाठी मदत करतात? वॉकिंग अँड पर्चिंग. दे ऑल्सो स्ट्रीमलाईन बॉडी. बघा, जे बर्ड्स असतात त्यांची बॉडी सुद्धा स्ट्रीमलाईन असते, म्हणजे त्यांचं हेड पार्ट आणि टेल पार्ट पतला असतो. कशाच्या कंपॅरिझनमध्ये? त्यांच्या मधातल्या पार्टपेक्षा, जो त्यांना काय करतो? हवेमध्ये उडण्यासाठी किंवा करंट फ्लाय म्हणजे एअर जी करंट जे असतात त्यांना क्रॉस करण्यासाठी, कट करण्यासाठी सुद्धा मदत करतात.
देअर बोन्स आर हॉलो विच मेक्स देअर बॉडी लाईट. त्यांचे जे बोन्स असतात, इथे तुम्हाला बघा स्केलेटन दिलेलं आहे बर्डचं, त्यांचे बोन्स पोकळ असतात. हॉलो म्हणजे पोकळ असतात, अंदरून खोकले असतात ते, त्यामुळे ते काय करू शकतात, म्हणजे त्यांची बॉडी लाईट असते, लाईट बॉडी आहे, हलके आहे म्हणून ते उडतात. दे हॅव पॉवरफुल चेस्ट मसल्स. त्यांचे जे चेस्ट मसल्स आहे, छातीच्या ज्या मसल्स आहेत त्या स्ट्रॉंग असतात आणि त्यामुळे काय होऊ शकते, विच हेल्प देम फ्लॅपिंग देअर विंग्स ड्युरिंग द फ्लाईट. म्हणजे उडताना त्यांचे विंग्स फ्लॅप होत राहतात. फ्लॅप होणे म्हणजे खालीवर होणे, अशा प्रकारे खालीवर होते त्यांचे विंग्स, त्यासाठी त्या मसल्स काय करतात, मदत करतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, मी काल तुम्हाला, इथे हा युनिट संपलेला आहे, काल तुम्हाला टिक द करेक्ट दिले होते HW मध्ये, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स दिले होते आणि ट्रू ऑर फॉल्स शोधले का तुम्ही. फिश हॅव फिन्स फॉर स्विमिंग. आता फिशला स्विम करण्यासाठी फिन्स आहे, बरोबर आहे की चुकीचं आहे, बरोबर आहे, ट्रू. द फिंगर्स डज नॉट हॅव बोन्स. आता हे फिंगर आहे, या फिंगरमध्ये बोन नाही आहे का, काय म्हटलेलं आहे, डज नॉट हॅव जॉईंट, जॉईंट नाही आहे का. बघा माझं बोट बघा कशा प्रकारे मोडत आहे की नाही, यामध्ये जॉईंट आहे म्हणूनच असं मूव्ह होत आहे ना, तर हे फॉल्स आहे. द फोर आर्म्स हॅव टू बोन्स. फोर आर्म्स मध्ये 2 बोन्स असतात, ट्रू आहे. त्यानंतर स्नेल्स मूव्ह विथ द हेल्प ऑफ विंग्स. स्नेल, जी स्नेल असते ती विंग्सच्या मदतीने मूव्ह होते का, हलते का, नाही, तिचे फीट असतात, पाय असतात, पायाच्या मसल स्ट्रॉंग असतात, त्यामुळे ती हलते. फॉल्स. हाऊ मेनी टाईप ऑफ गर्डल्स आर फाउंड इन ह्युमन बॉडी. तर किती टाईपचे गर्डल्स असतात, 2 टाईपचे, एक असतात शोल्डर गर्डल आणि दुसरं कोणतं असते, हिप गर्डल. हिप गर्डल अँड शोल्डर गर्डल. ठीक आहे. त्यानंतर आहे नेम द जॉईंट विच आर फाउंड इन द अँकल अँड टार्सल. अँकल आणि टार्सल मध्ये कोणता जॉईंट असतो, मी दिलेला आहे बहुतेक हे तुम्हाला, सांगा लवकर. ग्लायडिंग जॉईंट असतो. ठीक आहे, याचा आन्सर हे, याचा आन्सर हे. त्यानंतर हाऊ मेनी लेग्स डज अ कॉक्रोच हॅव. कॉक्रोचला किती लेग्स असतात, 3 पेअर्स असतात लेगच्या, म्हणजे किती लेग्स असतात, 6 लेग्स. त्यानंतर व्हेअर डू यू फाइंड अ हिंज जॉईंट इन युअर बॉडी. हिंज जॉईंट कुठं आहे तुमच्या बॉडीमध्ये, नी मध्ये, तुमच्या गुडघ्यात, आणि आणखी कुठं आहे, तुमच्या इल्बो मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा, गिव्ह वन फंक्शन ऑफ द ह्युमन स्केलेटन. आता ह्युमन स्केलेटनचे फंक्शन काय आहे हे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ह्युमन स्केलेटन जो आहे तो आपल्या बॉडीला काय देतो, शेप देतो, सपोर्ट प्रोव्हाइड करतो, आहे की नाही. त्यानंतर बघा, शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. व्हॉट इज अ रिप केज, व्हॉट इज द फंक्शन ऑफ रिप केज. आता रिप केज म्हणजे काय होते, आपल्या छातीचा पिंजरा, आणि मग त्याचं काय काम आहे, तर बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला. तर बघा या आन्सर मध्ये इथून तर इथपर्यंत 1 पॉइंट लिहायचा, पेज नंबर 64. त्यानंतर बघा, बस इथून तर इथपर्यंतच लिहायचं, पेज नंबर 64. क्वेश्चन कोणता आहे आपला, ई मधला फर्स्ट, ई मधला फर्स्ट. तुम्ही सुद्धा लिहून घ्या, टिक करून घ्या. त्यानंतर बघा, इथे पेज नंबर लिहून ठेवते मी, पेज नंबर 64. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे, व्हॉट आर फिक्स जॉईंट, गिव्ह अन एक्झाम्पल. फिक्स जॉईंट म्हणजे काय होते, फिक्स जॉईंट कुठे आहे, आपल्या स्कल मध्ये. ठीक आहे. तर बघा, पेज नंबर 65 काढा, 65 नंबरवर इथे दिले आहे तुम्हाला, एक्झाम्पल सुद्धा दिलेला आहे, ई मधलं सेकंड. ठीक आहे, फिक्स जॉईंट कशाला म्हणतात आणि त्याचं एक्झाम्पल काय आहे. तर पेज नंबर किती आहे, 65. इथे लिहिते मी 65 पेज नंबर. ठीक आहे. त्यानंतर बघा, व्हाय डू ॲनिमल्स मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. आता ॲनिमल्स, साधा प्रश्न आहे, ॲनिमल्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर का जातात, टू फाइंड फूड अँड शेल्टर. टू फाइंड फूड अँड
शेल्टर. अन्न निवारा पाहण्यासाठी ॲनिमल्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात, आहे की नाही. त्यानंतर आहे व्हाय कांट वी बेंड अवर इल्बो बॅकवर्ड. आपण आपली इल्बो बॅकवर्ड डायरेक्शननी का बरं मूव्ह नाही करू शकत? बिकॉज in our elbow there is a hinge joint and it allows the movement in one direction. तर याचा आन्सर मी लिहून देते तुम्हाला, ठीक आहे. तर लिहून घ्या आन्सर. बिकॉज elbow have hinge joint and this joint allows movement in one direction. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. व्हाय इज म्युकस सिक्रेटेड बाय द स्नेल फूट. आता स्नेलचे जे फीट असतात, पाय असतात, त्याच्यामधून म्युकस निघतो, म्हणजे पांढऱ्या कलरचा एक चिकट पदार्थ बाहेर निघतो. तो का बरं? तर बघा ई मधला क्वेश्चन नंबर 5 कुठे आहे? तर हे आहे इथे. कशासाठी? तर फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी, जमिनीमधलं आणि फीटमधलं. ठीक आहे. ई मधला 5th, पेज नंबर 69. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला. श्रेयाज ग्रँडमदर इज व्हेरी ओल्ड. आता एखादी एक श्रेया आहे, तिची आजी खूप म्हातारी आहे. शी हॅज पेन हर इन हर जॉईंट, नी जॉईंट. तिच्या आजीच्या पायामध्ये, गुडघ्यामध्ये काय आहे? पेन आहे, दुखते तिथे. दज शी फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तिच्या नीमध्ये, गुडघ्यामध्ये दुखते, म्हणून ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकते का? नाही. श्रेया ऑलवेज हेल्प हर ग्रँडमदर. आणि श्रेया नेहमी तिच्या आजीला मदत करते जेव्हा तिच्या आजीला चालायचं असते. तर बघा मग फर्स्ट क्वेश्चन आहे यावर. नेम द टाईप ऑफ जॉईंट फाउंड इन द नी. नी मध्ये कोणता जॉईंट असतो? आपल्या गुडघ्यामध्ये कोणता जॉईंट असतो हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट व्हॅल्यू डू यू लर्न फ्रॉम द श्रेया. श्रेयाकडून कोणती व्हॅल्यू शिकाल तुम्ही? काय शिकाल? हेल्पिंग नेचर. ती तिच्या ग्रँडमदरला काय करते? हेल्प करते, आहे की नाही. त्यानंतर आहे लॉंग आन्सर क्वेश्चन. एक्सप्लेन इन ब्रीफ टाईप ऑफ मुव्हेबल जॉईंट इन ह्युमन बॉडी. तर बघा ह्युमन बॉडीमध्ये जे मुव्हेबल जॉईंट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे, सगळ्याच जॉईंट बद्दल. तर बघा इथे स्लाइडली मुव्हेबल जॉईंट आहे, ठीक आहे, याबद्दल माहिती लिहायची. त्यानंतर बॉल अँड सॉकेट जॉईंट बद्दल माहिती लिहायची, हिंज जॉईंट बद्दल माहिती लिहायची, पायवोट जॉईंट बद्दल माहिती लिहायची आणि ग्लायडिंग जॉईंट बद्दल माहिती लिहायची. सगळ्याच जॉईंट बद्दल 3 लाईन तुम्हाला लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर पेज नंबर किती आहे? 66. लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, आन्सर सुद्धा लंबच राहील. ठीक आहे. पेज नंबर 66 आहे, 69 नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा हाऊ डू द मसल्स अटॅच टू द बोन्स ब्रिंग अबाउट मुवमेंट. तर बघा तर मसल्स अटॅच आहे आपल्या बोन्सला, त्यामुळे काय होते? मुवमेंट होते. तर बघा पेज नंबर इथून तर इथपर्यंत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर एफ मधला सेकंड, पेज नंबर 67. तर हा युनिट आपला कंप्लीट झालेला आहे. तर क्वेश्चन लर्न करून ठेवा.